प्रश्न आहे. 30 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की 30 जूनला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू. यावर आपलं काही प्रश्न? हा मुहूर्त कुठून काढला त्यांनी? ज्या वेळेला एखादा घाव बसतो तेव्हाच त्याचं औषधोपचार करण्याची गरज असते. मी कालही या विषयावरती बोललेलो आहे की शेतकरी कधी नव्हे एवढ्या मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि त्याला तात्काळ मदत करणं. आज सुद्धा कर्जाचं पुनर्गठन हा शब्द फार वाईट आहे. पुनर्गठन म्हणजे त्याचं कर्ज तर माफ होत नाही, पण व्याजावरती व्याज चढत जाते. त्याच्या डोक्यावरची टांगती तलवार तशीच आहे. बँकांकडनं कर्ज वसुलीचा तगादा हा लावला जातोच आहे. पुनर्गठन केलं तर काही काळासाठी तो कदाचित थांबेल, पण आता शेतकरी परत नाईलाज म्हणून कामाला लागलाय. त्याला शेवटी मदत करायची असेल तर तात्काळ मदत दिली पाहिजे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कालही सांगितलं, आजही सांगतो आणि शेतकऱ्याला जाऊन विचारा. मी कोणतेही तसं संकट आलेलं नव्हतं आणि कोणी मागितली नसताना देखील कोणाची चौकशी, केवायसी, पीवायसी काही नाटकं न करता एक कर्तव्य म्हणून मी शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज त्यांना मी त्यातनं मुक्त केलं होतं.